श्रीतेज चूज कर. आईला मोदक बनव मोदक. या दाखवते मोदक कसे बनवायचे. हे लागणारी सामग्री: खोबरं, गूळ, ड्रायफ्रुट्स, केसर, विलायची पावडर, तूप. आता तूप टाकूया. मी 3 बारके चमचे तूप टाकलेलं आहे. आता आपण ह्याच्यात खोबरं टाकूया. थांबा, तूप जरा तापू द्या, मग टाकूया. आता आपण ह्याच्यात खोबरं टाकूया. तेल आपलं तूप झालेलं आहे गरम, तर आपण ह्याच्यात खोबरं टाकूया. ह्याला आता आपण परतून घेऊया खोबरं. तूप जरा थोडंसं जास्त तापलं होतं ना, म्हणून गोल्डन ब्राऊन होस्तवर आपण हे खोबरं घालू. आता हे खोबरं थोडंसं भाजले. आता ह्याच्यात मी गूळ टाकते. तर हे आता विरघळलं आहे गूळ आणि आता ब्राऊन होतं. आता मी ह्याच्यात बदाम आणि काजू घालणार. आता मी ह्याच्यात विलायची पावडर टाकणार. आता हे आपण करूया ह्याचे मोदक. आता आपण ह्याचे पीठ करून घेऊयात. हे थोडंसं गार होऊन घेऊया. थोडंसं ह्याच्यात 2 टिपके तूप घातलं आहे मी थोडं वरती. आता मी गॅस बंद करत आहे. आता मी हे पिठी करायला ह्याच्यात 2 फुलपात्रे पाणी ओतते. ते 2 फुलपात्रे पाणी ओता, किंवा तुमच्याकडे फुलपात्र नसेल तर ग्लासनी ओता. आता हे पाणी मी गॅसवर ठेवलंय आणि ह्याच्यात आता थोडंसं तूप टाकूया. मी बारके 2 चमचे तूप टाकले आणि थोडंसं मीठही टाकूया. चवीपुरतं मीठ टाकूयात आपण ह्याच्यात. आता मीठ टाकले. आपण जे फुलपात्र्याने पाणी ओतलेलं ह्याच्यात दोन जेवढं पाणी ओतलं होतं तेवढंच आता पीठ घ्यायचं आहे. राईस फ्लोअर घेत आहोत आपण, टाटाचं स्टारचं. तुम्हाला घरचं वापरायचं असेल तर घरचं पण वापरा, पण त्याच्यात साबुदाणा टाका 1 चमचा. ते पीठ घेताना माझ्याकडनं पीठ सांडलं. मी जे काम करेन ते काम सुईचं होईन हे असं होऊच शकत नाही, मी गॅरंटी देऊन सांगतो. आता आपण हे पीठ ह्या पाण्याला उकळी आली तर सोडून देऊयात. आता ह्या पाण्याला उकळी आली तर मी पीठ हे 1 फुलपात्र टाकते ह्याच्यात. अजून एक टाकायचं आहे आपल्याला.
दुसरं फुलपात्र मी ह्याच्यात टाकते. तर हे आपण मिक्स करूयात. हे प्रॉपरली मिक्स करा. त्याने तुमचं जे पीठ आहे ते मऊ होईल. आता ह्याला आपण 5 मिनिटे हे पीठ आता हे करूया. पण 2 मिनिटं आपण झाकून ठेवूयात कमी गॅसवरती. आता हे आपण पीठ जे केलं ते झाकून ठेवूयात आणि गॅस बंद करूयात. आता 5 मिनिटं ह्याला असंच ठेवूयात. मी 5 मिनिटानंतर भेटेल. हे आता मी मळलं आहे. हे आता बघा सॉफ्ट कन्सिस्ट झाले. आता आपण ह्याचे मोदक बनवूया. आता हे काम आता बसून करूयात. पाय दुखत होते. हे जरी मळलं असेल तर ह्याला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये झाकून ठेवा आणि आता छोटासा गोळा घेऊन त्याला हातावर थोडंसं मळा म्हणजे त्याला तडे येत नाहीत. आता आपण ह्याची वाटी बनवतो. सगळे एकसारखं बनवू. आता जेवढं जवळजवळ आपल्याला कळा काढता येतील तेवढं जवळजवळ काढा. मी बघा कशी काढते. माझा भाऊ पण मोदक बनवतोय आज. ते बघा तिथे बसलाय. आता ह्या कळ्या पाडून घेतल्यात. आता मी ह्याच्यात सारण भरते. लागण तेवढंच बघा. परत नाही करत आलं. एका साईडलाच फिरवा म्हणजे ते नीट बंद होतील आणि कळ्याही तसंच राहतील. दाखवलं आता माग दाखवलं. आता हा मोदक मी केलेला आहे. मी पण केलेला आहे. मोदक हे पहा किती सुरेख मोदक झालाय. तुम्हाला फोडून दाखवते. हा मोदक फोडलाय मी. आता त्याच्यात तूप टाकते. खाऊन बघते. अमेझिंग.